राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा. विविध संप्रदायातील 100 संतांची संक्षिप्त चरित्र. श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्री विश्वनाथ नारायण तथा पंडितराव महाराज यरगट्टीकर यांचं चरित्र. यांचा जन्म फाल्गुन शुद्ध सप्तमी शके 1846 बुधवार दिनांक 27 फेब्रुवारी 1924 आणि निर्याण तिथी अधिक वैशाख शुद्ध पंचमी शके 1932 सोमवार दिनांक 19 एप्रिल 2010. कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यामध्ये जमखंडी तालुका आहे. या तालुक्यामध्ये रबकवी महालिंगपूर मार्गावर चिमड हे गाव आहे. या गावामध्ये परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्ररावजी महाराज यरगट्टीकर हे सद्गुरूंच्या आज्ञेनं राहावयास आले. त्यांच्या परमाधिकार संपन्न पत्नीचं नाव सौ सीताबाई उर्फ श्री माईसाहेब महाराज असं होतं. या श्री रामचंद्ररावजी महाराजांना चिमडचे महाराज या नावानं लोक संबोधत होते. या श्री चिमड महाराजांना परमपूज्य श्री निंबर्गीकर महाराजांनी परमपूज्य श्री रघुनाथ प्रिय साधू महाराजांकरवी अनुग्रह देववला. श्री रघुनाथ प्रिय साधू महाराज हे चिमड गावीच शेवटी राहावयास आले आणि तिथंच त्यांनी देह ठेवला. त्यांची समाधी चिमड इथं विहिरीमध्ये स्थापित केलेली आहे. या श्री चिमड महाराजांच्या पोटी ज्येष्ठ शुद्ध दशमी शके 1807 इसवी सन 1885 या दिवशी श्री नारायण महाराज अवतीर्ण झाले. हे साक्षात शंकराचे अवतार होते. श्री नारायण महाराजांचे 2 विवाह झाले. श्री नारायण महाराजांच्या पहिल्या पत्नी अकाली निवर्तल्या म्हणून त्यांनी दुसरा विवाह केला. यांचं नाव गंगाबाई असं होतं. या दाम्पत्याला सुरुवातीला 2 अपत्य झाले, पण दोन्ही अपत्य अल्पवयात देवाघरी गेली. यानंतर श्री नारायण महाराज आणि सौ गंगाबाई या दाम्पत्याच्या पोटी फाल्गुन वद्य सप्तमी शके 1846 म्हणजेच बुधवार दिनांक 27 फेब्रुवारी 1924 शबरी जयंती, जानकी जयंती, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योगावर पुत्ररत्न जन्माला आलं. या मुलाचं बारशाच्या दिवशी म्हणजे 12व्या दिवशी श्री विश्वनाथ असं नाव ठेवण्यात आलं. हा विश्वनाथ म्हणजेच आमचे परमपूज्य सद्गुरू श्री विश्वनाथ उर्फ पंडितराव महाराज हे होत. श्री पंडितराव महाराजांचं प्राथमिक शिक्षण हे चिमड इथं झालं आणि माध्यमिक शिक्षण 10वीपर्यंतचं सांगली इथल्या सिटी हायस्कूलमध्ये झालं. वयाच्या 8व्या वर्षी त्यांचा उपनयन संस्कार झाला. लहानपणापासूनच महाराजांना पारमार्थिक गोडी होती. पूजा अर्चा करणं, साधन करणं इत्यादींची त्यांना विशेष आवड होती. त्यांना वयाच्या 12व्या वर्षी म्हणजे इसवी सन 1936 अश्विन शुद्ध दशमी म्हणजे विजयादशमीच्या मुहूर्तावर सकाळी 11:15 वाजता त्यांचे पिताश्री परमपूज्य सद्गुरू श्री नारायण महाराज यरगट्टीकर यांचा मंत्रानुग्रह झाला. प्राथमिक अभ्यासापासून तुर्या अवस्थेपर्यंत आणि पुढे उन्मनी अवस्थेपर्यंत श्री नारायण महाराजांनी त्यांना अनुभूती दिल्यानंतर कपाळी गंधाचा टिळा लावला. अनुग्रह झाल्यावेळी ते देही असूनही पूर्ण विदेही अवस्था अनुभवत होते. श्री नारायण महाराजांनी जे साधन सांगितलं ते त्यांनी निष्ठेनं सुरू ठेवलं. श्री पंडितराव महाराज हे चिमड इथल्या पोस्ट खात्यात नोकरीस लागले. श्री महाराजांचं लग्नाचं वय होताच त्यांचा विवाह कीर्ती कोल्हार या गावातील श्री कृष्णाजी पुरोहित यांची कन्या सौ भागीरथी यांच्याशी झाला. पण शारीरिक व्याधीमुळं त्यांच्या पत्नीनं लवकरच म्हणजे भाद्रपद शुद्ध अष्टमीस देह ठेवला. पत्नीचं निधन झाल्यानं श्री पंडितराव महाराजांनी गोठे या गावातील श्री प्रल्हाद सदावर्ते यांची कन्या सौ शकुंतला यांच्याशी दुसरा विवाह केला. विवाहानंतर या कन्येचं नाव प्रभावती असं ठेवण्यात आलं. परमपूज्य श्री पंडितराव महाराजांनी चिमड इथल्या प्रभू स्वामींच्या डोंगरावर
रुद्राचं अनुष्ठान केलं. यानंतर त्यांनी विविध अनुष्ठानं केली. श्री महाराज हे दरवर्षी हनुमान जयंतीपासून पुढे 1 महिना नावलगी म्हणजे कर्नाटक या गावी रामायण महाभारत इत्यादी ग्रंथांवर प्रवचन करण्याकरता जात असत. वयाच्या 60व्या वर्षी श्री महाराजांची साठी शांत करण्यात आली. श्री महाराज हे परदेशातील त्यांच्या शिष्यांना पत्राद्वारे प्राथमिक अभ्यासापासून समाधीपर्यंतची प्रक्रिया आणि माहिती कळवित असत. परमपूज्य श्री नारायण महाराजांना 1953 सालापासून प्लुरसी हा रोग झाल्यानं बोलायला येत नव्हतं. त्यामुळं त्यांच्या खाणाखुणा आणि शब्द हे श्री पंडितराव महाराज ओळखत असत आणि हेच त्यांच्या शिष्यांना मार्गदर्शन करीत असत. श्री पंडितराव महाराजांच्या प्रमुख शिष्यांमध्ये प्रामुख्यानं श्रीयुत मधुसूदन भिडे मुंबई, सौ शरदिनी गोळे पुणे आणि श्री विष्णुपंत म्हसकर सर सांगली, सौ स्नेहा आणि विवेक जोशी सांगली, श्रीयुत कुरुळकर बंधू कोल्हापूर, श्री विजयराव आणि श्री जयंतराव गाडगीळ सांगली, श्री नंदकुमार ढवळीकर कराड इत्यादींचा समावेश आहे. श्री महाराज हे चिमड इथल्या पोस्टातून इसवी सन 1983 साली रिटायर झाले. त्यांच्या जागी त्यांचे सुपुत्र चिमड मठाचे विद्यमान मठाधिपती परमपूज्य सद्गुरू श्री जनार्दन महाराज रुजू झाले. श्री पंडितराव महाराज हे दरवर्षीचा गुरुद्वादशी ते पांडव पंचमीपर्यंत असणारा उत्सव अत्यंत निष्ठेने पार पाडत असत. पांडव पंचमी दिवशी चिमड इथल्या विहिरीतील श्री रघुनाथ प्रिय साधू महाराज यांच्या समाधीला पाण्यामध्ये रथाच्या 3 प्रदक्षिणा होतात. यावेळी श्री महाराज त्या विहिरीतील पायऱ्यांवर पगडी घालून उपस्थित असत. त्यावेळी एक विशिष्ट वातावरण निर्माण झालेलं असायचं. ती मौज वेगळी आहे. इसवी सन 1970च्या दरम्यान श्री महाराजांनी धर्मस्थळ, उडुपी, तिरुपती इत्यादीची तीर्थयात्रा केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे 4 बंधू तसंच ज्येष्ठ साधक श्रीयुत तात्यासाहेब देशमुख, श्रीयुत आठले इत्यादी होते. तिरुपती इथं दर्शनासाठी श्री महाराज गेले असता तिथं भरपूर गर्दी होती. ती गर्दी बघून श्री महाराज म्हणाले, आता काही आत जायला नको, उशीर होईल. पण आश्चर्य असं की श्री नारायण महाराजांची योजना बघा की एक गृहस्थ पोलिसी ड्रेसमध्ये आला आणि म्हणाला, चला मी तुम्हाला आत नेऊन दर्शन घडवून आणतो. त्यांच्याबरोबर आत जाऊन श्री महाराजांसह सगळी मंडळी तिरुपतीचं दर्शन घेऊन आली. पुढे काही काळानंतर श्री महाराजांनी नाशिक, त्र्यंबकेश्वर, देहू, आळंदी, सज्जनगड, शृंगेरी इत्यादी तीर्थयात्राही केल्या. शेवटी श्री महाराजांच्या वयोमानाप्रमाणे शरीर क्षीण होत गेलं, पण साधना निरंतर सुरू होती. अखेरीस त्यांना महालिंगपूर इथल्या डॉक्टर अजित कनकरेड्डी यांच्या दवाखान्यात सायंकाळी 5 वाजता दाखल केलं आणि उपचार सुरू केले. डॉक्टरांनी सांगितलं, महाराज जास्तीत जास्त 3 तास राहतील. रात्री 12 वाजता त्यांचं ब्लड प्रेशर पूर्ण कमी झालं. पण आश्चर्य असं की लगेचच 12:15 नंतर ब्लड प्रेशर नॉर्मल झालं. त्यावेळी त्यांच्याजवळ त्यांचे सुपुत्र परमपूज्य सद्गुरू श्री जनार्दन महाराज हे होते. श्री पंडितराव महाराज सकाळी नेहमीप्रमाणे उठले, थोडी हळीवाची खीर प्राशन केली. थोड्या वेळानं ते परमपूज्य श्री जनार्दन महाराजांना म्हणाले, आता मला मठात घेऊन जा. त्याप्रमाणे ते सकाळी मठात आले. सगळ्या समाधींसमोर कापूर लावण्यात आला आणि त्यांना मठामध्ये आणून ठेवण्यात आलं. तोपर्यंत निंबर्गीचे परमपूज्य श्री अशोक महाराज मंगळवेढे हे श्री महाराजांची तब्येत बघण्यासाठी मठात आले. त्यांनी तापनाशी तीर्थाचं पाणी घेतलं आणि श्री महाराजांच्या मुखात घातलं. आणि आश्चर्य असं की तापनाशी तीर्थ ग्रहण करताच अधिक वैशाख शुद्ध पंचमी, आद्य शंकराचार्य जयंती, मृग नक्षत्र, अमृतसिद्धी योग, दिनांक 19 एप्रिल 2010 या दिवशी सकाळी बरोबर
12:15 वाजता वयाच्या 86व्या वर्षी श्री पंडितराव महाराजांनी महाप्रयाण केलं. यावेळी श्री महाराजांनी निंबर्गी गुरुपीठाप्रती आपली गुरुनिष्ठा दाखवून दिली आणि श्री निंबर्गीकर महाराजांचे पूर्ण आशीर्वाद आणि त्यांची विद्या अजूनही या मठात जिवंत आहे हे दाखवून दिलं. यावेळी तिथं उपस्थित राहण्याचं भाग्य मला प्राप्त झालं आणि आश्चर्य असं की महाराजांनी सांभाळलेली एक देशी गाय महाराजांनी देह ठेवतेवेळी जोरात हंबरली. याचा मी साक्षीदार आहे. यावेळी मठामध्ये श्री तात्यासाहेब बार्शीकर स्वतः जातीनं हजर होते. सायंकाळी श्री महाराजांच्यावर वटवृक्षाशेजारी दहनभूमीवर दहन संस्कार करण्यात आले. त्याच दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री जनार्दन महाराज यरगट्टीकर यांची मठाधिपती म्हणून सगळ्यांच्या साक्षीनं नेमणूक करण्यात आली. यावेळीही श्री तात्यासाहेब देशमुख हजर होते. हे होतं परमपूज्य सद्गुरू श्री विश्वनाथ नारायण तथा पंडितराव महाराज यरगट्टीकर यांचं चरित्र. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.